तर चला मंडळी, आरत झालेली आहे. तर चला पुणगे काहीतरी वडापाव देवचा म्हणता, खया तसं होत आणि आता गर्दी होतली बघितलं हो खया. घालवलं एक डान्स करत असतं व्हायरल, एक डान्स करत असतं व्हायरल झालं असतं. नमस्कार मंडळी. तर मंडळी आता 8 वाजलेत रात्रीचे आणि आता आरत वगैरे संध्याकाळची चालू झालेली आहे आणि आता सगळी जत्रा वगैरे भरत बाहेरचे मेळे वगैरे येतील. ही आरत वगैरे झाल्यावर सार्वजनिक मेळ झाल्यावर नंबर लागतात आणि त्यानुसार मग बाहेरच्या गावातले मेळ वगैरे असतात ते होतील. विनू येता मागसून. तर चला जाऊया आरतीक जाऊया संध्याकाळच्या. चला
बघा घालवलं. एक डान्स करत असतं व्हायरल, एक डान्स करत असतं व्हायरल झालं असतं. तू आज त्याका नोकरी कामावर ना ते करा सुट्टी कशी मिळाली त्याच्यात एका माहिती होय ना. मी बाबा सांगितलं माझं एक कारण सांगितलंय आणि त्याच्या सोबत आता सांगणार होतो. खाजा जाताना खाज्याची पुडी घेऊन जा. नाही हो ती नको दोन घेऊ किती प्रेम आता. बाकीच्यांका नाही मिळाली पण हेका मिळाली. गारानात तसा घातलाय आमच्या बोला ना फक्त साहेबाग गार नाही केलंच पुरे. अकडे उपमाचा चालू आहे उपमा. हा उपमान आहे सगळ्यांचा दिवाळी आहे त्यामुळे तोंड गोड करा असं मंडळानं ठरवलं. शिरा मस्तपैकी फर्स्ट क्लास साजूक तुपातला शिरा. वा वा वा. आणि त्याच्यात मस्तपैकी चारोळी बदाम पिस्ता मग मजा घालून सगळ्यांना पौष्टिक शिरा. काकाकडे शिऱ्याचं काम करतात त्यामुळे हे आमचे सगळे गणेश भट उर्फ संतोष गाडी आणि भाऊ गाडी हे आमचे मदतनीस आम्हाला या सगळ्या ह्याच्यात मदत करताय. तुमची आम्ही सकाळपासून आठवण काढतो. काका काही गमत नाही, काकाकडे शिरो बनवतात. तर चला मंडळी आरत झालेली आहे आणि नाच पण झालं. सार्वजनिक मेळ बघितलंच कशी नाचत होती सगळी मंडळी, सगळी 4-5 वाडीतली. तर चला पुणग्या व्यतिरिक्त वडापाव देवचा म्हणता खयात अशोध आणि आता गर्दी होतली बघितलं हो खया. त्याच्याकडे यावर्षी आमचा हॉटेल नसल्या कारणानं आमका हे बघा वडापाव खाऊचो पाटलांच्या दुकानात देऊचा वडापाव. तू नाही घेत तू तीन झाली ना रे भाजी प्लेट. होय 130. Thank you.